नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि आज आपण अजून एक लाईव्ह सेशन मध्ये अजून एका विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे वेट गेन. आपण नेहमीच वेट लॉसबद्दल बोलतो आणि वेट लॉसच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल बोलतो आणि वेट लॉस हा खूप डीप आणि खूप मोठा टॉपिक आहे. तसंच वेट गेन ही खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. खूप जण वेट गेन सोबत स्ट्रगल करतात. त्यांचं वजन कमी असतं आणि वजन वाढवायला त्यांना त्रास होतो आणि ह्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. आणि आजच्या लाईव्हमध्ये आपण तेच पाहणार आहोत की वेट गेन का होणं अवघड आहे आणि आपलं वेट कमी का राहतं आणि एका अशा हेल्दी पद्धतीने वेट गेन आपण कसं करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आपण जेव्हा खूप जणांची टेंडन्सी वेट गेन करायची असते त्यामुळे त्यांना वाटतं की वेट गेन करणं तर खूपच सोपं असेल. तुम्ही नुसतं जंक फूड खा, तळलेले पदार्थ खा आणि असे अनहेल्दी पदार्थांनी वेट गेन होतं, तर हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. अशा पद्धतीच्या खाण्याने वेट गेन होतं पण ते अनहेल्दी आणि त्याच्यासोबतच तुम्हाला डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिझिजेस असे खूप काही आजार होऊ शकतात. सो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये ज्यांना वेट गेन करायचं आहे एका हेल्दी पद्धतीने, त्यांच्यासाठी खूप चांगल्या आणि खूप महत्त्वाच्या हेल्थ टिप्स असणार आहेत. आणि जर तुम्हाला तुमचे काही त्रास असतील वेट गेन करण्याबाबतीत, की तुमचं वजन वाढत नाही आणि तुम्हाला जो काही प्रॉब्लेम होतोय तो तुम्ही नक्कीच या कॉमेंट सेक्शनमध्ये टाका आणि जेव्हा हा सेशन संपेल तेव्हा मी ते सगळे क्वेश्चन्स आन्सर करेन. आणि आपण आता सुरू करूया. पहिली गोष्ट म्हणजे वेट गेन जेव्हा होत नाही तेव्हा त्याचे अनेक कारणं असू शकतात. जेनेटिक असू शकतात, तुमचा मेटाबॉलिझम भरपूर असेल, तुमच्या बॉडीमध्ये ब्राऊन फॅट आणि एक व्हाईट फॅट असतं. सो ब्राऊन फॅट जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जास्ती असतं तेव्हा आपला मेटाबॉलिझम पण जास्ती असतो आणि आपण कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये काही डेफिशियन्सीज असतील, जसं आयर्न डेफिशियन्सी आहे, व्हायटमिन डी डेफिशियन्सी आहे, B12 डेफिशियन्सी आहे. सो डेफिशियन्सीजमुळे खूप वेळा वेट गेनही होत नाही आणि वेट लॉसही होत नाही. तुम्ही थोडेसे स्टकअप राहता त्याच्यासोबत. सो तुम्ही तुमचे ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचे आयर्न लेवल्स बघणं गरजेचं आहे, हिमोग्लोबिन लेवल्स बघणं गरजेचं आहे. सो ह्या सगळे पॅरामीटर्स बघितले की तुम्ही बरोबर सुटेबल सप्लिमेंट सुरू करू शकता आणि त्या सप्लिमेंट्सनी तुम्हाला वेट गेन व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. फॉर एक्झाम्पल तुमचं व्हायटमिन डी कमी असेल तर त्याचे जेव्हा आपण सप्लिमेंट सुरू करतो सो त्याचाही एका हेल्दी वेट गेनसाठी मदत होते. आयर्नचं मदत होते, B12ची मदत होते. सो अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांनी वेट गेनला छान प्रकारे मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जेव्हा आपण सायंटिफिकली वेट गेन कसं करायचं ह्याच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला आपल्या शरीराची कॅलरी रिक्वायरमेंट किती आहे हे पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या बॉडीची कॅलरी रिक्वायरमेंट वेगळी असते. फॉर एक्झाम्पल विमेनमध्ये कॅलरी रिक्वायरमेंट 2,000, 2,500, 3,000 कॅलरीज असू शकते. ते तुमच्या वेट आणि तुमच्या हाईटप्रमाणे ते डिपेंड करतं, तुमच्या BMI वर ते डिपेंड करतं. पण ऑन एन ॲव्हरेज 2,000 ते 2,500 पर्यंत व्हेरी करतं. सो जर तुमची डेली कॅलरी रिक्वायरमेंट 2,500 असेल तर तुम्ही 3,000 कॅलरी खायला पाहिजे. एक 500 ते 600 कॅलरीज तुम्ही जास्ती खायला पाहिजे तुमच्या रिक्वायरमेंटपेक्षा. सो जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा हळूहळू तुमचं वेट गेन होतं. आपण वेट लॉसच्या वेळेस असंच करतो, फक्त आपण 500 कॅलरीज कमी खातो आणि कॅलरी डेफिसिटमुळे वेट लॉस होतो. सो वेट गेनच्या वेळेस तुम्हाला 500 कॅलरीज थोडे जास्ती खायचे आहेत आणि त्याने खूप सोपं आणि इझिली तुम्हाला वेट गेन करता येतं. आणि कॅलरी मोजायला खूप ॲप्स आहेत, कॅलरी काउंटर ॲप्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक खाद्यपदार्थाचे कॅलरीज कळतात, पोर्शन्स कळतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला इझिली वेट गेन करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं वेट गेन होत नसतं तेव्हा खूप जणांना भूकही लागत नसते. सो अशा वेळेस तुम्ही फ्रिक्वेंट मील्स घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही दर 2 तासाला तरी खायला पाहिजे. सो ऑन एन ॲव्हरेज एका दिवसाला तुमचे ॲटलीस्ट 6 छोटे छोटे मील्स व्हायला पाहिजे. म्हणजे ब्रेकफास्ट, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे 3 मोठे मील्स. आणि ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये एक तुमचा स्नॅक्स व्हायला पाहिजे. लंच आणि डिनरच्या मध्ये एक तुमचा स्नॅक्स व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही असे फ्रिक्वेंट स्नॅक्स करता तेव्हा तुम्हाला वेट गेन करायला खूप इझी जातं. आणि वेट गेन करायचे जे फूड कॉम्बिनेशन्स आहेत
ते म्हणजे तुम्ही प्रत्येक मील सोबत हाय प्रोटीन जेव्हा तुम्ही खाता त्याच्यासोबत तुम्ही हाय कार्बोहायड्रेट्सही इन्क्लूड करायला पाहिजे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे प्रथिने. जेव्हा तुम्ही प्रोटीन खाता त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स कंबाईन करता तेव्हा त्याचं तुम्हाला वेट गेन होण्यासाठी चांगल्या प्रकारे हेल्प होते. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही थोडंसं हेल्दी फॅट्स आणि गुड फॅट्स ॲड करता तेव्हा ते फॅट्स ही त्याची कॅलरिक व्हॅल्यू वाढवते. सो तुम्ही जर तुमचे मील स्मार्टली बनवले, फॉर एक्झाम्पल जर नाश्त्याला तुम्ही एग्स खात असाल किंवा एखादं थालीपीठ खात असाल तर त्याच्यासोबत तुम्ही त्याच्यावर भरपूर 1 टेबलस्पून तरी तूप घ्या, त्याच्यासोबत एखादी कोकोनट चटणी घ्या, त्याच्यासोबत एखादी उसळ घ्या. उसळमध्ये चांगली प्रोटीन आहे. सो प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट हे तिन्हीचं कॉम्बिनेशन तुमच्या प्रत्येक मीलमध्ये पाहिजे. म्हणजे नॅचरली ते कॅलरी डेन्स होतात आणि कॅलरी डेन्स म्हणजे त्याचे कॅलरिक व्हॅल्यू वाढते आणि ह्याचा तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज तुमचे डेली कॅलरीज वाढवायला चांगल्या पद्धतीने मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे वेट गेन करण्यासाठी काही खाद्यपदार्थ खूप चांगले आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे व्हाईट राईस. आपण वेट लॉससाठीही व्हाईट राईस काही जण खातात, पण ते दिवसातून एकदाच खातात. जर तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर तुम्ही ॲटलिस्ट 2 मील्समध्ये राईस इन्क्लूड करा. म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्ही एक भाकरी खात असाल किंवा एक चपाती खात असाल तर त्याच्यासोबत तुम्ही राईस घ्यायला पाहिजे. डिनरच्या वेळेस, रात्रीच्या जेवणाच्या वेळेस हेच तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत राईस कंबाईन करायला पाहिजे. आणि प्रत्येक मीलमध्ये तुम्ही तूप घ्यायला पाहिजे, कारण की जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन कंबाईन करता त्याच्यासोबत फॅट्स पाहिजे. हीच गोष्ट जेव्हा आपण वेट लॉसबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रोटीन आणि फॅट्स जेव्हा आपल्या आहारामध्ये वाढवतो तेव्हा आपण आपले कार्बोहायड्रेट्स कमी करतो. पण आपल्याला वेट गेनसाठी एक्झॅक्ट उलटं करायला लागणार आहे. आपल्याला कार्बोहायड्रेट्स वाढवायचे आहेत. त्यांनी खूप हेल्दी प्रकारे तुमचं वेट गेन होईल आणि तुम्हाला जास्ती एफर्ट्सही नाही लागणार हे करायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण वेट गेनबद्दल बोलतो तेव्हा असे काही भाज्या आहेत ज्या तुम्हाला हेल्दी वेट गेन करायला चांगल्या प्रकारे मदत करते. आणि ते म्हणजे व्हाईट पोटॅटोज म्हणजे बटाटा, स्वीट पोटॅटोज म्हणजे रताळी, आणि ह्याच्यासोबतच तुम्हाला जे काही ब्रेड्स असतात, जे काही प्रोसेस्ड फूड्स असतात ह्याचं तुम्ही प्रपोर्शन कमी करा. पण हे जे स्टार्ची व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये शुगर, नॅचरल शुगर चांगली आहे, ते तुमच्या गट हेल्थलाही छान प्रकारे मदत करतात आणि तुम्ही हेही तुमच्या डे टू डे आहारामध्ये इन्क्लूड करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर तुम्ही दिवसातून 2 वेळा फ्रूट्स खा. आपण वेट लॉससाठी फ्रूट्स रेस्ट्रिक्ट करतो, दिवसातून एकाच वेळा खातो, पण तुम्ही वेट गेनसाठी फ्रूट्स इन्क्रीज करू शकता. हे जर जेव्हा तुम्ही करता तेव्हा शुगरही चांगल्या प्रकारे बॉडीला मिळते आणि ती नॅचरल शुगर असते, सो त्याचा शरीराला फायदाही होतो, व्हायटमिन्सही मिळतात. आणि सगळे ड्रायफ्रूट्स वेट गेनसाठी खूप चांगले आहेत. आणि वेट गेनसाठी सगळ्यात बेस्ट खाद्यपदार्थ म्हणजे आपले डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू तुम्ही तुपात बनवा, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स टाका, त्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, खोबरं, सगळ्या सीड्स, तुम्ही पंपकिन सीड्स वगैरे सगळं टाकू शकता, डिंक आणि गूळ टाका किंवा तुम्ही हनीपेक्षा गूळ जास्ती चांगला आहे, गुळाची पावडर तुम्ही टाका आणि तूप भरपूर वापरा. आणि हा डिंकाचा लाडू तुम्हाला वेट गेनसाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करेल. हा तुम्ही दिवसातून 2दा स्नॅक म्हणून घेऊ शकता. सो असे छोटे छोटे कॅलरी डेन्स हेल्दी स्नॅक्स जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला नॅचरली वेट गेन करायला मदत होईल. फक्त तुम्ही तुमचे कॅलरीज मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एक्सरसाइज बद्दल बोलतो तेव्हा खूप जण म्हणतात वेट गेनसाठी तुम्ही एक्सरसाइज करायला नको, पण तुम्ही कार्डिओ टाईपची एक्सरसाइज अवॉइड करा, ते नका करू. बट ॲट द सेम टाइम तुम्ही वेट ट्रेनिंग करायला पाहिजे. वेट ट्रेनिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये मसल वेट वाढतं आणि जेव्हा आपण वेट गेन बद्दल बोलतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये मसल वेट वाढणं खूप, आपल्याला फॅट्स नाही आहेत वाढवायचे शरीरामध्ये, आपल्याला मसल्स वाढवायचे आहेत. दॅट्स अ हेल्दी टाईप ऑफ वेट गेन. सो तुम्ही तुमचे मसल वाढवण्यासाठी तुम्हाला हाय प्रोटीन खायला लागेल, त्याच्यासोबतच तुम्हाला एखादी प्रोटीन पावडर लागेल. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि तुमच्या डाएटमध्ये जास्ती अमाऊंट ऑफ प्रोटीन जात नाही आहे तर तुम्ही एका हेल्दी प्रोटीन पावडरचीही इथे मदत घेऊ शकता. आणि तुम्ही वेट ट्रेनिंग आठवड्यातून 3दा करा आणि वजनाने तुम्हाला छान मसल गेन करण्यामध्ये मदत होईल. आणि ह्या सगळ्या हेल्थ टिप्स तुम्हाला अगदी छान जेव्हा तुम्ही सगळं कंबाईन करता, एक्सरसाइज, डाएट आणि मेंटल हेल्थ. सो मेंटल हेल्थमध्ये तुम्ही झोप काढणं गरजेचं आहे. स्ट्रेसनीही कधी कधी वेट गेन होत नाही, वेट कमी राहतं.
त्यामुळे काही जण स्ट्रेसमध्ये खूप खातात आणि काही जणांना स्ट्रेसमध्ये भूकच लागत नाही, त्यांचं ॲपेटाईट एकदम कमी होतं. सो ह्या दोन्ही गोष्टी क्रुशियल आहेत, ते पर्सन टू पर्सन व्हेरी करतात. पण जर तुम्हाला स्ट्रेसमध्ये भूक लागत नसेल, जर तुम्ही खात नसाल आणि त्याच्यामुळे तुमचं वेट गेन होत नसेल आणि तुम्ही अंडरवेट असाल, तर ह्या कारणासाठी मात्र तुम्ही स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे. तुम्ही व्यवस्थित झोप काढायला पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम आपण ओव्हरवेट आहोत का आपण अंडरवेट आहोत हे कसं बघायचं, तर आपण जेव्हा आपला BMI काढतो तेव्हा जर तो जर 19 आणि 18 20च्या खाली असेल तर तुम्ही अंडरवेट आहात. आयडियल BMI 20 to 25 पाहिजे आणि 25च्या वर असेल तर मात्र तुम्ही ओव्हरवेट असता. सो तुमचा जर BMI 20च्या खाली असेल तर नक्कीच तुम्हाला थोडं वेट गेन करायची गरज आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही डिसाईड करू शकता वेदर तुम्हाला वेट गेन करायची गरज आहे की नाही. आणि जर तुम्ही खूपच अंडरवेट असाल, जर तुम्ही खूप ट्राय करत असाल, तर ह्या सगळ्या सोप्या हेल्थ टिप्स ज्या मी आता सांगितलं तुम्ही अप्लाय करा. खूप सोप्या आहेत, खूप इझी आहेत आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि आता जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील वेट गेनबद्दल, तर तुम्ही ते नक्की मला विचारू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये. एक कॉमेंट आहे, मॅम मी वेट गेन करत आहे पण पोट खूप वाढत आहे आणि बाकी कुठे जास्ती फरक नाही आहे दिसत, पण पोट खूप वाढत आहे. एक्झॅक्टली माझा हाच कन्सर्न होता जेव्हा मी म्हणाले की तुम्ही वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. वेट गेनमध्ये आपल्याला फॅट आणि आपल्याला चरबी वाढवायची नाही आहे, आपल्याला मसल वेट वाढवायचं आहे. सो तुम्ही एक्सरसाइज करायला सुरू करा. एक्सरसाइजमध्ये तुम्ही रनिंग वॉकिंग करायची काही गरज नाही आहे. तुम्ही वजन उचलणं म्हणजेच त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणतात, अशा प्रकारची एक्सरसाइज करा किंवा बॉडी वेट एक्सरसाइज करा. ह्याने तुम्हाला हेल्दी पद्धतीने वेट गेन करण्यात मदत होईल. आणि तुमचा आहार हेवी ठेवा, आहार हाय कॅलरी ठेवा. जेव्हा आपले कॅलरीज वाढतात, राईस जास्ती खा, भाकरी जास्ती खा, बटाटा, रताळी हे सगळं जास्ती खा. प्रोटीनमध्ये अंडी, फिश, चिकन या सगळ्यासोबत तुम्ही जेव्हा कार्बोहायड्रेट्स म्हणजे राईस, चपाती हे भरपूर खा आणि ह्यानी तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे वेट गेन करायला मदत होईल. प्रोटीन वाढवा तुमच्या आहारामध्ये. तुमच्या आहारामध्ये कमीत कमी जर तुमचं बॉडी वेट 50 किलो असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 60 ग्रॅम्स प्रोटीन खाणं गरजेचं आहे, 60 ग्रॅम्स. आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला क्युम्युलेटिव्ह खूप चांगली मदत होईल. नेक्स्ट क्वेश्चन मी बघते. मॅम माझं एज 26 इयर आहे आणि वजन 31 आहे आणि मला एक बेबी आहे आणि वेट गेन होत नाही आहे. सो सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. सो तुम्ही डिंकाचे लाडू ॲटलिस्ट 3 टाइम्स खायला सुरू करा. तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही 3 मील खात असाल, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, तर ते तुम्हाला वाढवायला लागेल. ॲटलिस्ट 6 मील्स तुम्ही खायला पाहिजेत. सो ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये एक स्नॅक्स खा. दर 2 तासाला स्वतःला खायची सवय लावा. आणि तुम्ही काय खाताय त्याचे कॅलरीज मोजणं गरजेचं आहे. सो तुम्ही तुमचे आणि जर तुमचं एज 26 आणि वेट 31 असेल तर तुमची कॅलरी रिक्वायरमेंट ॲटलिस्ट 2500 ग्रॅम असेल. सो तुम्ही कॅलरी मोजून 3000 कॅलरीज कमीत कमी खायला पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही कॅलरीज जास्ती खाता तेव्हा वजन नक्की वाढतं. तुम्ही कुठे ना कुठे तुमची कॅलरी डेफिशिट होत असेल, कॅलरी कमी होत असेल आणि त्यामुळे वजन वाढत नसेल. सो हे सगळं तुम्ही चेक करा. आणि वेट गेनचं सगळ्यात हेल्दी वेट गेन करायचं बेस्ट पद्धत ही आहे की तुम्ही दर 2 तासाला काहीतरी हेल्दी खा, काहीतरी कॅलरी रिच आणि कॅलरी डेन्स खा आणि ह्याने नक्कीच तुम्हाला हेल्दी वेट गेन करायला मदत होईल. अजून एक क्वेश्चन आहे, मॅम वेट लॉससाठीही एखादं सेशन करा. आपण वेट लॉससाठी खूप स्टार्टिंगलाच एक सेशन केला आहे, तुम्ही त्याला रेफर करू शकता आणि तो सेशन यूट्यूब चॅनलवर पण अवेलेबल आहे. सो तुम्ही नक्कीच तो सेशन पाहू शकता. अजून एक प्रश्न आहे, मॅम मी जेव्हा 1 ग्लास दूध पितो तेव्हा पोटामध्ये गॅस होतो. सो याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पचत नाही आहे दूध किंवा डेअरी प्रोडक्ट, म्हणजेच तुम्ही लॅक्टोज इंटॉलरंटही असू शकता. त्यामुळे तुम्ही ताक घ्या किंवा तूप घ्या, या दोन्हीचा तुम्हाला त्रास नाही होणार. पण दूध आणि दुधाचे प्रोडक्ट्स तुम्ही अवॉइड करा. आणि अजून एक प्रश्न आहे, मॅम डाएट प्लॅन प्लीज सांगा. सो वेट गेनसाठी डाएट खूप सोपं आहे. सकाळी जो तुमचा नाश्ता असतो
तो तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 2 थालीपीठ घ्या. तुम्ही बटाट्याचा पराठा घेऊ शकता, ज्यालाच आपण आलू पराठा म्हणतो. तुम्ही अंडी खाऊ शकता, फक्त अंडीसोबत एखादी भाकरी किंवा चपाती किंवा होल व्हीट ब्रेड तुम्ही खाऊ शकता. सो हा ब्रेड तुम्ही तुपामध्ये टोस्ट करू शकता आणि थालीपीठवरही तुम्ही तूप टाकू शकता. त्याच्यानंतर आपला मिड मॉर्निंग स्नॅक असतो. त्याच्यानंतरचा जो 2 तासानंतरचा जो स्नॅक आहे त्याच्यामध्ये तुम्ही एखादं फ्रूट आणि त्याच्यासोबत बदाम, अक्रोड अशी ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. त्याच्यानंतर तुमचा लंच असतो. लंचमध्ये तुम्ही ॲटलिस्ट 1.5 ते 2 भाकरी, 2 वाटी डाळ, 1 वाटी भाजी असा हेवी असा लंच खायला पाहिजे. त्याच्यामध्ये सॅलडही पाहिजे. न विसरता भातावर तुम्ही तेव्हाही तूप घ्यायला पाहिजे. याच्यानंतर इव्हिनिंग स्नॅक येतो. इव्हिनिंग स्नॅकमध्ये नक्की न विसरता तुम्ही डिंकाचा लाडू खायलाच पाहिजे. एक चांगला मीडियम साईजचा डिंकाचा लाडू तुम्ही घरी बनवा आणि तो इव्हिनिंग स्नॅक म्हणून घ्या. याच्यानंतर जो रात्रीचं जेवण असतं त्याच्यामध्ये परत तुम्ही भाकरी, भात, सगळ्या भाज्या, डाळी, नसाल तर चिकन, फिश हे सगळं तुम्ही खायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्येही तुम्ही हेल्दी फॅट्स म्हणून तुम्ही तुपाचा समावेश करू शकता. आणि डिनर नंतरही झोपायच्या आधी आय वुड सजेस्ट एखादा डिंकाचा लाडू किंवा काही ड्रायफ्रुट्स खा, कारण की हे सगळे कॅलरी डेन्स आहेत आणि ह्याने तुम्हाला वेट गेन करायला छान मदत होईल. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला केळ आवडत असेल तर तुम्ही दिवसातून 2दा केळीही खाऊ शकता. केळाने छान वजन वाढवायला मदत होते. आणि जर केळ तुम्ही सकाळी खाल्लं ब्रेकफास्टच्या वेळेस आणि एकाच वेळेस खाल्लं तर त्यांनी वेट लॉसही होतो. सो कुठला खाद्यपदार्थ तुम्ही कुठल्या वेळेस खाताय आणि किती क्वांटिटीमध्ये खाताय त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही वेट लॉस करणार आहात का वेट गेन करणार आहात. सो तुम्ही ह्याचाही नक्की समावेश करू शकता. आणि ह्या सगळ्या अशा पद्धतींचा तुम्हाला असं हे जर तुमचं एवढं कॅलरी डेन्स डाएट असेल तर नक्कीच तुमचं वेट गेन होईल. अजून एक क्वेश्चन आहे, स्मूदी सांगा. वेट गेनसाठी स्मूदी खूप सिम्पल आहे. तुम्ही एक अख्खं बनाना यूज करा, 5 बदाम, 5 अक्रोड, तुम्ही कोकोनट किंवा आमंड मिल्क यूज करा. त्याच्यामध्ये 1 टेबल प्रोटीन पावडर टाका आणि हे व्यवस्थित ब्लेंड करा. आणि फक्त वेट गेनमध्ये ही स्मूदी तुम्ही ॲडिशनल तुमच्या मील्स सोबत घेता. ही मील रिप्लेसमेंट नाही आहे. म्हणजे जर तुम्ही स्मूदी घेतली तर तुम्ही तुमचा लंच आणि जे कुठलं मील असेल ते स्किप नका करू. तुम्ही तुमचं स्नॅक म्हणून ही ॲडिशनल स्मूदी घ्या, मगच ह्याला तुम्हाला वेट गेन करायला मदत होईल. सो जी स्मूदी ही आता मी सांगितली या सगळ्या इन्ग्रेडियंट्सची, सगळे सीड्स, ड्रायफ्रुट्स, एक फ्रूट, बदामाचं दूध किंवा खोबऱ्याचं दूध आणि हे व्यवस्थित तुम्ही ब्लेंड करा. आणि प्रोटीन पावडर 11:30 वाजता म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये किंवा लंच आणि डिनरच्या मध्ये संध्याकाळी स्नॅक म्हणून ही स्मूदी तुम्ही वापरा. प्री वर्कआउट डाएट मील, प्री वर्कआउट आय वुड सजेस्ट एक प्रोटीन शेकच घ्या. ही स्मूदी तुम्ही प्री वर्कआउट घेऊ शकता. आणि पोस्ट वर्कआउट मात्र तुम्ही फ्रूट्स खा. प्री वर्कआउट फ्रूट्स खाणं तुम्ही आणि या सगळ्याचा नक्कीच तुम्हाला एका हेल्दी पद्धतीने वेट गेन करायला मदत होईल. आणि तुम्हाला अजूनही काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता माझ्या सोशल मीडिया पेजेसवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा यूट्यूबवर. आणि आपण नेहमीच म्हणतो, ऑलवेज रिमेंबर, इट्स नेव्हर जस्ट अ डाएट, इट्स ऑलवेज अ लाईफस्टाईल. ही एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड. थँक्यू सो मच. मी तुम्हाला नेक्स्ट थर्सडेला नक्कीच भेटेन एका नवीन विषयावर. आणि तुम्हाला काहीही सजेशन्स असतील विषयांबद्दल ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. थँक्यू.